तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीतील मराठीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार जो 8वा धडा आहे चांदोबास पत्र याचा पूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. या स्वाध्यायामध्ये आपण पूर्ण स्वाध्याय आणि जे सर्वनाम आणि त्याचे प्रकार आहेत त्यातील काही स्वाध्यायाची उत्तरे हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर प्रश्न 1 कोणते लिहा. तर आनंदाने डोलू लागणारे रानेवन. आ पत्रात उल्लेख असलेले अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग अँड एडविन ऑल्ड्रिन. ई चंद्रावर जाण्यासाठी वाहन अपोलो नावाचे यान. ई पत्र लिहिणारी वंदना. प्रश्न 2 आकृती पूर्ण करा. तर अपोलो यानातून चंद्रावर गेलेले जे 2 अंतराळवीर होते त्यांची पाठामध्ये जे 2 चौकटी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन यांची नावे लिहायची आहेत. प्रश्न 3 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. चांदोमामाचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर काय काय घडते. तर उत्तर आहे पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर समुद्राला भरती येते आणि सारी सृष्टी शोभामय होते. रानेवने आनंदाने डोलू लागतात, तसेच नद्या नाले सरोवरे उन्हाने खिदळू लागतात. मुलांना चांदोमामाचे आकर्षण का वाटते. तर उत्तर आहे चांदोमामा लहान मुलांचा आवडता मामा आहे. तो मुलांसोबत लपाछपी खेळल्यासारखे लिंबोणीच्या झाडाआड लपतो आणि त्याला हुडकून काढण्यात मुलांना खूप मजा येते. त्यामुळे मुलांना त्याचे आकर्षण वाटते. ही चांदोमामाला आनंद का झाला असेल. पृथ्वीवरून गेलेली मुले जे अंतराळवीर आहेत चांदोमामाला भेटायला त्याच्यापर्यंत पोहोचले म्हणून चांदोमामाला आनंद झाला असेल. प्रश्न 4 योग्य उत्तरांपुढे अशी खूण करा. तर खूण म्हणजे टिक करायचं आहे आपल्याला. तर एक पर्याय 1 आहे म्हणजे नद्या नाले सरोवरे उल्हासाने केव्हा खिदळू लागले. तर त्याच्यामध्ये जे 4 पर्याय आहेत त्यातला योग्य उत्तर आहे ई पौर्णिमेचे चांदणे पृथ्वीवर पडल्यावर तेव्हा. तर ह्याला टिक करायचं आहे. 2 चांदोमामाला केव्हा आनंद झाला असेल. तर ह्याचं ई नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन चंद्रावर गेल्यावर. लिहिते होऊया. तर प्रश्न आहे चांदोमामा तुमच्याशी बोलू लागला अशी कल्पना करा व चांदोमामाला तुम्ही कोणते प्रश्न विचाराल याची प्रश्नावली तयार करा. तर जर चांदोमामा मला बोलायला लागला तर मी कोणते प्रश्न विचारले असते त्याची प्रश्नावली. उत्तर चांदोमामा तुझ्यावर खरंच ससे आहेत का. 2 चंद्रावरून पृथ्वीवरून तू खूप सुंदर दिसतोस पण तुझ्याकडून आमची पृथ्वी कशी दिसते. तुला एकट्याला आकाशात भीती वाटत नाही का. लिहिते हो यामध्ये प्रश्न 1 पुढे दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. शोभायमान होणे. तर अर्थात सुंदर दिसणे. त्याचा अर्थ आहे सुंदर दिसणे. तर दिवाळीच्या दिव्यांमुळे संपूर्ण घर शोभामय झाले होते. खिदळू लागणे. ह्याचा अर्थ आहे मोठ्याने व आनंदाने हसणे. तर वाक्यात उपयोग आहे बागेत खेळताना लहान मुले आनंदाने खिदळू लागतात. त्यामध्ये ई आहे मोहात पडणे. तर ह्याचा अर्थ आहे भुरळ पडणे किंवा आकर्षित होणे. वाक्यात उपयोग आहे दुकानातील नवीन खेळणे पाहून राजू त्यांच्या मोहात पडला. ई प्रयत्नांची शिकस्त करणे. तर अर्थ आहे आटोकाट किंवा खूप प्रयत्न करणे किंवा मेहनत करणे. वाक्यात उपयोग आहे शर्यत जिंकण्यासाठी धावपटूंनी प्रयत्नांची शिकस्ता केली. प्रश्न 2 खालील दिलेल्या संदेश वाहनाच्या साधनाची मराठी भाषेतील
नावे लिहा. तर ह्याचा मराठीमध्ये काय अर्थ होतो तर अ आहे मोबाईल, तर मोबाईलला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात. आणि आ आहे इंटरनेट, तर इंटरनेटला मराठीत आंतरजाल. खालील प्रश्नांची माहिती पालक तसेच शिक्षक यांच्याकडून जाणून घ्या. तर हे तुम्हाला तुमच्या शिक्षकाला किंवा पालकांना विचारायचं आहे. चंद्रावर प्रथम कोण व कसे पोहोचले, चंद्रावर जाण्यासाठी मनुष्य कोणते प्रयत्न करत आहे, आपल्या देशाने आतापर्यंत किती चंद्र मोहिमा राबवल्या आहेत. प्रश्न 2, आजपर्यंत कोणकोणत्या देशांनी चंद्र मोहिमा राबवल्या याची माहिती शिक्षकाच्या मदतीने आंतरजालावरून मिळवा. तर चंद्रावर मोहिमा राबवल्यामध्ये देशांची नावे आहेत. अर्थातच अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजेच अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. आता कृती, व्याकरण कृती आपण म्हणू. सर्वनाम आणि त्याचे प्रकार. तर दिलेल्या वाक्यातील पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखून तो लिहा. तर सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणारा शब्द, जसं की तू, तुम्ही, आपण, आम्ही, ते असे आहे. तू काल शाळेत का आला नव्हतास. तर ह्यामध्ये तू हा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण सर्वजण पोहायला जाऊया, ह्यामध्ये आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही अभ्यास करतो, तर आम्ही आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि मी प्रथम वचन पुरुषवाचक सर्वनाम. सर्वनाम व त्याचे प्रकार 3 आहे. संबंधी सर्वनाम, सर्वनामी. तर खालील वाक्यात योग्य ते दर्शक सर्वनाम वापरा. तर जे दानशूर असतात ते गरिबांना मदत करतात. जो वृक्षारोपण करतो तो पर्यावरणाचे रक्षण करतो. तर यामध्ये ज्या रिकाम्या जागा होत्या ते हे लिहायचे आहेत. जे, ते, जो, तो. सर्वनाम आणि त्याचे प्रकार. प्रश्नवाचक सर्वनाम, ज्या सर्वनामाचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नवाचक सर्वनाम म्हणतात. तर आहे हा धडा वाचता येईल. तर ह्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो हा धडा कोणाला वाचता येईल, तर कोणाला. हा निबंध लिहिला, तर कुणी हा निबंध लिहिला, तर कुणी हे प्रश्नवाचक सर्वनाम. सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनाम. तर पुढील वाक्यात कंसातील योग्य शब्द लिहा. तर सर्वनामे दिलेली आहेत, त्यातला योग्य शब्द लिहायचा. या बंद पेटीत रिकामी जागा आहे ते सांगा. तर काय आहे ते, आणि कोणाला बोलावावे, काय वाटेल ते मिळेल. ही सर्व सर्वनामाचे प्रकार. आत्मवाचक सर्वनाम. तर पुढील सर्वनामाचा वापर करून 5 वाक्य तयार करा. तर आपण सर्वजण उद्या मिळून अभ्यास करूया. काय, तर तुझ्या पिशवीत काय आहे. ही माझी नवीन सायकल आहे. तो, तर जो प्रामाणिकपणे मेहनत करेल तो नेहमी यशस्वी होईल. जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. धन्यवाद.